ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 39. निमंत्रितांचे कैलासावर आगमन. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्माजींना म्हणाले, तात हिमालयाकडून पाठविण्यात आलेली लग्नपत्रिका मिळाल्यावर शिवजींनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, लग्नपत्रिका मिळाल्यावर शिवजींना फार आनंद झाला. त्यांनी हिमाद्रीच्या आप्तबांधवांचा यथायोग्य आदर सत्कार केला. मग ती पत्रिका वाचली व म्हणाले, तुम्ही येथे येऊन हे शुभ कार्य केलेत म्हणून मी तुमचा आभारी आहे. मी पार्वतीशी विवाह करण्यास तयार आहे. त्या मंगलप्रसंगी तुम्ही सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे अशी माझी विनंती आहे. ते ऐकून त्या मंडळींना परमसंतोष वाटला. त्यांनी शिवजींची स्तुती केली आणि त्यांना प्रदक्षिणा घालून हिमालयाकडे गेले. त्यानंतर भक्तवत्सल शिवजींनी तुझे स्मरण केले. तू त्वरेने त्यांच्यापाशी गेलास आणि त्यांना वंदन करून म्हणालास, प्रभो, तुम्ही माझे स्मरण केलेत, हे माझे अहोभाग्य. मी तुमचा सेवक आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे सांगा. शिवजी म्हणाले, नारद, तुम्ही माझे भक्त आहात म्हणून मी तुम्हाला येथे बोलावले आहे. तुमच्या सांगण्यावरून पार्वतीने मोठी तपश्चर्या केली. त्यामुळे मी प्रसन्न झालो आणि मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन असा तिला वर दिला. पार्वतीच्या भक्तीने मला वश केले आहे. मी भक्तांच्या अधीन असल्यामुळे तिच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले आहे. सप्तर्षींनी हिमालयाची भेट घेऊन माझ्या वतीने सर्व बोलणी केली आहेत. ते लग्न ठरवूनच आले आहेत. आजपासून 7व्या दिवशी लग्न मुहूर्त आहे. ते ऐकून तुला फारच प्रसन्न वाटले. तू म्हणालास, प्रभू, तुम्ही भक्तांवर प्रेम करणारे आहात. भक्तांचे मनोरथ पुरवून त्यांचे कल्याण करणे हे तुमचे व्रतच आहे. तुम्ही पार्वतीच्या मनासारखे केलेत, हे फार चांगले झाले. मी तुमची काय सेवा करू ते सांगा. शिवजी म्हणाले, नारदा, तुम्ही माझ्या वतीने विष्णू आदी देव, ऋषी, मुनी, सिद्ध आणि महात्मे यांची भेट घ्या. त्यांना माझ्या विवाहाचे निमंत्रण द्या. त्यांना माझा निरोप सांगा. या विवाहाला तुम्ही सर्वांनी स्त्री, पुत्र, आप्त, मित्र, शिष्य व गण यांच्यासह उत्साहाने या. नटून थटून व समस्त ऐश्वर्यासह या. या मंगलप्रसंगी जे उपस्थित राहणार नाहीत त्यांना मी आपले मानणार नाही. हे मुने, आता तुम्ही त्वरेने कामाला लागा. नारदा, शिवजींच्या आज्ञेवरून तू अनेक लोकी गेलास. तेथील मान्यवरांना शिवपार्वतीच्या विवाहाचे आदरपूर्वक निमंत्रण दिलेस. त्यानंतर शिवजींकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितलास आणि त्याच्या आज्ञेने तेथेच थांबलास. शिवजी निमंत्रितांच्या आगमनाची उत्कंठेने प्रतीक्षा करू लागले. त्याचे गण आनंदाने नाचू लागले. त्यांनी मोठा उत्सवच केला. सर्वप्रथम श्रीहरींचे आगमन झाले. ते लक्ष्मी आणि गणपरिवारासह आले होते. त्यांनी शिवजींना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेने तेथे बसले. थोड्या वेळाने मीही आपला परिवार आणि गणसमुदाय घेऊन दाखल झालो. इंद्रादी लोकपालही आपल्या स्त्रिया आणि सेवकांसह तेथे हजर झाले. त्यांच्या मागोमाग देव, मुनी, सिद्ध, नाग आदी मंडळींचेही कैलासावर आगमन झाले. शिवजींनी त्या सर्वांचा प्रसन्नतेने सत्कार केला. गणांनी आरंभलेल्या महोत्सवात निमंत्रितांनीही भाग घेतला. अप्सरा नृत्य करू लागल्या. देवस्त्रिया मंगलगाणी म्हणू लागल्या. शिवजींच्या लग्नकार्यात देवतांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हे आपल्या घरचेच कार्य आहे या भावनेने सर्व मंडळी प्रत्येक कामास हातभार लावत होती. इकडे सप्तमातृकांनी शिवजींना सजवले. तेव्हा त्यांचा जो स्वाभाविक वेश होता तोच निराळ्या अर्थाने लग्नवेश झाला. त्यांच्या माथ्यावरील चंद्राने मुकुटाचे रूप घेतले. तिसरा नेत्र सुंदर तिलक बनला. कानांवरचे 2 सर्प रत्नजडित कर्णभूषणात आणि अंगावरील अन्य सर्प दिव्य आभूषणात रूपांतरित झाले.
विभूती सुवासिक अंगले बनली. त्यांनी धारण केलेले गजचर्म हे उत्तम रेशमी वस्त्र बनले. अशा प्रकारे वेशभूषा केल्याने शिवजी इतके सुंदर दिसू लागले की त्यांच्या मनोहर स्वरूपाचे वर्णनच करता येत नाही. ते साक्षात ईश्वर होते. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी आपले सर्व ऐश्वर्य धारण केले. त्यानंतर कैलासावर जमलेले सर्व देव, यक्ष, दानव, नाग, पक्षी, अप्सरा आणि महर्षी शिवजींपाशी गेले. त्यांना आदराने वंदन केले आणि प्रसन्न चित्ताने म्हणाले, महादेवजी, गिरिजेवर आणि आमच्यावर कृपा करा. सर्व सिद्धता झाली आहे. आता विवाहासाठी चलावे. भगवान विष्णूंनीही विनंती केली. ते म्हणाले, भगवन, तुम्ही भक्तांची कार्ये सिद्ध करणारे आहात. आता गृह्य सूक्तात सांगितलेल्या विधीनुसार पार्वतीशी विवाह करा. तुम्ही योग्य प्रकारे विवाह केलात म्हणजे लोकांमध्ये तीच रीत रूढ होईल. मंडपस्थापना, नांदीमुख श्राद्ध आणि कुलधर्म या सर्व गोष्टी योग्य प्रकारे करून तुम्ही आपली कीर्ती वाढवा. लोकाचारपरायण शिवजींनी त्यांचे म्हणणे तात्काळ मान्य केले. ते सर्व कार्य विधीपूर्वक व्हावे म्हणून मला नियुक्त केले. मी त्वरेने कामाला लागलो. तेथे उपस्थित असलेल्या कश्यप, अत्री, वशिष्ठ, गौतम, भृगू, बृहस्पती, कण्व, जमदग्नी, पराशर, मार्कंडेय, शिलापाक, अरुणपाल, अकृतश्रम, अगस्त्य, च्यवन, गर्ग, शिलाद, दधीची, उपमन्यू, भरद्वाज, अकृतव्रण, पिप्पलाद, कुशिक, कौत्स, व्यास, त्यांचे शिष्य आणि अन्य ऋषींना सांगून सर्व अभ्युदयी कार्य व्यवस्थित पूर्ण केले. ते ऋषी वेदांमध्ये पारंगत आणि महाविद्वान होते. त्यांनी वेदोक्त विधीने वैवाहिक मंगलाचरण केले. शिवजींच्या कुशलतेसाठी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदातील विविध सूक्तांनी स्वस्ती वाचन केले. इतर मंगलकार्येही केली. विघ्नांच्या शांतीसाठी ग्रहपूजन आणि मंडलावरती देवतांचे पूजन केले. अशा प्रकारे लौकिक आणि वैदिक कर्मे यथासांग पूर्ण झालेली पाहून भगवान शिव अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी सर्व ऋषींना आदराने नमस्कार केला. त्यानंतर ब्राह्मणांना, देवतांना आणि निमंत्रितांना घेऊन ते कैलासावरून निघाले. तेव्हा चहूकडे मंगलवाद्ये वाजू लागली. देवमंडळी मंत्रमुग्ध होऊन नृत्य करू लागली. सर्वांनी मिळून तेथे मोठा उत्सवच केला. अध्याय 39 समाप्त. ओम नमः शिवाय.